दोन तरुण सहज पटवायची पुरी पद्धत जाणून अधिकारी पडले चाट. सहजच तुम्हाला विश्वास बसणार नाही. एक अशी पद्धत वापरली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे, जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हा पोलिसांपर्यंत काही माहिती पोहोचली आणि कर्मचारी नगर परिसरातील एका संशयास्पद हालचालीकडे त्यांचं लक्ष गेलं. माहिती साधी नव्हती. काही तरुणींना वेगवेगळ्या ओळखीने संपर्क करणारे तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला पोलिसांनीही या माहितीची खात्री करण्यासाठी तपास सुरू केला, कारण सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याशी मैत्री करणं किंवा चॅट करणं ही स्वतःमध्ये गुन्ह्याची बाब नाही. मात्र या प्रकरणात संशय वाढण्याचं कारण काही वेगळंच होतं. काही मुलींना संपर्क करणाऱ्या व्यक्तींची ओळख वारंवार बदलत असल्याची माहिती समोर येत होती. एक नाव दिसायचं, फोटो दुसऱ्याचा असायचा आणि त्या व्यक्तीची खरी ओळख नेमकी कोणती हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. तपास पुढे सरकत असताना पोलिसांना दोन तरुणांबद्दल माहिती मिळाली. ही दोन नावं होती नौशाद आणि अमान. पोलिसांनी दोघांवर लक्ष केंद्रित केलं, पण खरी धक्कादायक गोष्ट अजून समोर आलेली नव्हती. कारण तपास करताना पोलिसांना असं जाणवलं की हे दोघे फक्त स्वतःच्या नावाने सोशल मीडियावर वावरत नव्हते. वेगवेगळ्या नावांचा वापर होत असल्याचा संशय निर्माण झाला होता. आता प्रश्न असा होता की वेगवेगळी नावं का वापरली जात होती? कोणाला फसवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जात होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बनावट ओळखीच्या मागे नेमकं काय सुरू होतं? पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि आरोपीच्या मोबाईल फोनपासून त्याच्या कागदपत्रांपर्यंत प्रत्येक गोष्ट तपासायला सुरुवात केली. यानंतर तपासात अशी माहिती समोर आली ज्यामुळे पोलिसांचाही संशय अधिकच बळावला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींपैकी नौशाद वेगवेगळ्या नावांनी तरुणींशी संपर्क साधत होता. त्यासाठी सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. एखाद्या मुलीशी बोलताना एक नाव, दुसऱ्या मुलीशी बोलताना दुसरं नाव आणि त्यासोबत वेगळा फोटो, अशा पद्धतीने आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पण इथे एक प्रश्न कायम होता, एवढ्या वेगवेगळ्या ओळखी तयार करण्याची गरजच काय होती? फक्त मैत्री करण्यासाठी कोणी इतका मोठा बनावटपणा करेल का? पोलिसांना या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. तपास जसा जसा पुढे गेला तसतसं या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक कडी समोर आली. पोलिसांनी आरोपींकडून बनावट आधार कार्ड जप्त केल्याचं सांगितलं. 1-2 नव्हे तर एकूण 8 बनावट आधार कार्ड पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. यातील 5 बनावट आधार कार्ड नौशादकडून मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. विशेष म्हणजे या कार्डावर वेगवेगळी नावं आणि फोटो असल्याचं सांगण्यात आलंय. म्हणजे पोलिसांसमोर आता केवळ सोशल मीडिया अकाउंट्सचा प्रश्न नव्हता, तर ओळख लपवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा गंभीर आरोपही समोर आला होता. आणि इथूनच तपासाला एक वेगळंच वळण मिळालं. पण पोलिसांसमोर अजून एक मोठा प्रश्न होता, या बनावट ओळखीचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी केला जात होता? पोलिसांनी नौशादचा मोबाईल तपासला, सोशल मीडिया अकाउंटची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि तिथे जे काही आढळलं त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा विस्तार अपेक्षेपेक्षा मोठा असल्याचा संशय आला. पोलिसांच्या माहितीनुसार नौशादने वेगवेगळ्या नावांनी तब्बल 6 बनावट इंस्टाग्राम आयडी तयार केले होते. आता विचार करा, 6 वेगवेगळे आयडी, वेगवेगळ्या ओळखी आणि त्या माध्यमातून तरुणींशी संपर्क. पण या सगळ्याचा शेवट नेमका कुठे होत होता हे अजून स्पष्ट झालेलं नव्हतं. पोलिसांच्या तपासानुसार या बनावट सोशल मीडिया अकाउंट्सच्या माध्यमातून तरुणींशी आधी संवाद साधला जात होता. हळूहळू ओळख वाढवली जात होती. समोरची व्यक्ती विश्वास ठेवू लागल्यानंतर संभाषण पुढे नेलं जात असल्याचा आरोप आहे. इथेच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो, कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार खरी ओळख लपवून तयार केलेल्या या संबंधाचा पुढे गैरवापर करण्यात आला. एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी बोलताना सांगितलेलं नाव खरं आहे की नाही याची खात्री नसताना तयार झालेला विश्वास किती धोकादायक ठरू शकतो याचं हे प्रकरण उदाहरण ठरू शकतं. मात्र पोलिसांच्या हाती आता आणखी काही पुरावे येणं बाकी होतं. तपासात पोलिसांनी असा आरोप केला आहे की तरुणींची जवळीक निर्माण केल्यानंतर त्यांच्या खासगी बाबीचा गैरवापर केला जात होता. या प्रकरणात ब्लॅकमेलिंगचा आरोपही समोर आला. म्हणजे सुरुवातीला मैत्री आणि विश्वास, त्यानंतर खासगी माहिती किंवा आक्षेपार्ह सामग्री मिळवण्याचा प्रयत्न आणि नंतर त्याचाच वापर दबाव आणण्यासाठी केला जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हा प्रकार ऐकायला जितका गंभीर आहे त्यापेक्षा पोलिसांच्या तपासात समोर आलेले पुरावे अधिक धक्कादायक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अजून एका आरोपीच्या मोबाईलमध्ये काय सापडलं होतं हे समोर येणं बाकी होतं. आता तपासाचा मोर्चा दुसरी आरोपीकडे म्हणजेच अमानकडे वळला. पोलिसांनी अमानकडील मोबाईल फोन तपासला. सुरुवातीला तो मोबाईल इतर कोणत्याही फोनसारखा दिसत होता, पण तपास अधिक खोलात गेल्यानंतर पोलिसांनी काही व्हिडिओ आणि चॅट्स आढळल्याचा दावा केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोबाईलमध्ये काही मुलींचे आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ तसेच अश्लील स्वरूपाचे चॅट्स सापडले. आता पोलिसांसमोर प्रश्न होता, हे व्हिडिओ कुठून आले, ते कोणाचे आहेत आणि त्याचा वापर कशासाठी केला जात होता? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी तपास आणखी वाढवला. अमानकडूनही 3 बनावट आधार कार्ड सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. म्हणजे एका आरोपीकडे 5 आणि दुसऱ्याकडे 3 अशी एकूण 8 बनावट आधार कार्ड पोलिसांच्या हाती लागली. या कागदपत्रांमागील नेमका उद्देश काय होता याचाही तपास सुरू झाला. पोलिसांना आता एक गोष्ट स्पष्ट होत चालली होती की हे प्रकरण एखाद्या साध्या सोशल मीडिया फसवणुकीपुरतं मर्यादित नसावं. वेगवेगळ्या नावांचा वापर, बनावट कागदपत्र, अनेक सोशल मीडिया अकाउंट्स आणि मोबाईलमध्ये आढळलेली आक्षेपार्ह सामग्री या सगळ्या गोष्टी एकमेकांकडे जोडल्या जाऊ लागल्या. आणि मग पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली. पोलिसांनी विचारलं, ही बनावट नावं का वापरली? इतकी आधार कार्ड कुठून आली? वेगवेगळे इंस्टाग्राम अकाउंट्स का तयार केले? आणि सर्वात महत्त्वाचं, तरुणीशी संपर्क साधल्यानंतर पुढे नेमकं काय केलं जात होतं? चौकशी दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी तरुणींशी खोटी ओळख करून संपर्क साधल्याचा आरोप आहे. मात्र तपासातील प्रत्येक बाबींची स्वतंत्रपणे पडताळणी केली जात आहे.
कारण अशा प्रकरणात मोबाईलमधील डिजिटल पुरावे, चॅट्स, अकाउंट्स आणि कागदपत्रे यांना विशेष महत्त्व असतं. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मोठा मुद्दा म्हणजे विश्वासाचा गैरवापर झाल्याचा आरोप. एखादी व्यक्ती सोशल मीडियावर तुमच्याशी गोड बोलते, तुमच्याशी मैत्री करते, स्वतःबद्दल काही माहिती सांगते आणि तुम्हालाही हळूहळू वैयक्तिक गोष्टी शेअर करण्यास प्रवृत्त करते. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती खरंच तीच आहे का, हा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित होतो. पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणात याच विश्वासाचा गैरवापर करण्यात आला आणि जेव्हा पोलिसांनी संपूर्ण पद्धत समजावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यासमोर एकापाठोपाठ एक बनावट ओळखी उघड होत गेल्या. पण अजून एक गोष्ट बाकी होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार नौशादकडे केवळ 1-2 सोशल मीडिया अकाउंट्स नव्हते, 6 बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करण्यात आले होते. या अकाउंट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुलींशी संपर्क साधला जात असल्याचा आरोप आहे. म्हणजे एका व्यक्तीने स्वतःची खरी ओळख लपवून अनेक डिजिटल ओळखी तयार केल्या होत्या. आता या अकाउंट्सवरून कोणाशी संपर्क झाला होता, किती काळ संवाद झाला होता, त्यातून कोणती माहिती मिळवली गेली आणि त्यानंतर त्या माहितीचा वापर कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. तपासात पुढे आणखी गंभीर आरोप समोर आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही तरुणींना ब्लॅकमेल करण्यात आला आणि त्यांच्या खासगी आयुष्याचा गैरफायदा घेतला गेला. या प्रकरणातील कथित शोषणाबाबतही पोलीस तपास करत आहेत. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की तपास यंत्रणांनी केलेले आरोप आणि न्यायालयात सिद्ध झालेला गुन्हा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सध्या दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे पुढे न्यायालयीन प्रक्रियेत नेमकं काय सिद्ध होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता पुन्हा त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. 2 तरुण सहज पोरींना कसे पटवायचे याचं उत्तर ऐकून कदाचित अनेकांना धक्का बसेल. कारण पोलिसांच्या तपासानुसार यामध्ये कोणताही एक साधा फॉर्म्युला नव्हता. बनावट नाव, वेगवेगळे फोटो, बनावट सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर खोटी ओळखी तयार करून विश्वास संपादन करण्याचा आरोप आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण कोण आहोत याबद्दल चुकीची माहिती दिली जात होती. त्यामुळे सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला काहीच संशय येत नसल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं.